आणि आम्ही अचानक सरप्राईज प्लॅन केला. सकाळ असो संध्याकाळ असो स्कार्फ आपल्याला लागतोच. त्यांनी स्वतः येऊन मला विचारलं तुमच्या चॅनलचं नाव काय. कनेक्शन देख ना, कनेक्शन. ठीक आहे. हॅलो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या या ब्लॉग मध्ये. आणि हा ब्लॉग एकदम अचानक भयानक करतो आहोत आम्ही. हा, तर आज रुचा घरी येते. माझ्या बेस्ट फ्रेंडचा बर्थडे आणि आम्ही अचानक सरप्राईज प्लॅन केलाय. सो आता आम्ही शॉपिंगला जाणार आहोत. काय काय गिफ्ट घेणार आहोत ते पुढे बघा. आपण कोण फ्रेंड ते आल्यावर समजेल. काही नाही, रुचा येते. रुचाला बघितलंय, माहितीये रुचा आल्याच्या पहिल्या ब्लॉग मध्ये होती. सो रुचा येते आणि आम्ही ऍक्च्युली तिचा बर्थडे मिस केला. तिचा बर्थडे होता 1 जून. रुचा ही तुझी बेस्ट फ्रेंडला डेट द्या. 1 जूनला होता. हा, सो 1 जूनला तिचा बर्थडे होता. आणि आता आम्ही विचार केलाय की तिला काहीतरी छान सरप्राईज द्यायला होता. 1 जुलैला तिचा बर्थडे असतो. तेव्हा मी तिचा बर्थडे मिस केला. सो मी आता सरप्राईज करते. आता आपण पटकन जाऊयात तिच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट घेऊयात. मी छोटूस एक प्लॅन करूयात. केक मे बी आम्ही नाही आणणार आहे, बिकॉज मोस्टली केक कोणी खाणार नाही आता. मी डाएट वर आहे. वाव. आणि मग आता आम्ही विचार केला की आम्ही तुला आवडतं तेवाली ब्राउनी आणणार आहे. एक छोटूसा प्लॅन करूयात. लेट्स सी. सकाळ असो संध्याकाळ असो स्कार्फ आपल्याला लागतोच. बाय नॉट बाय. पुढे बघत राहा. लाइटिंग वाला है. हाँ, ये पेन स्टैंड है. हाँ, ये पेन कपड़े दिया हो ना इधर पेन डालने का. ये सो स्टैंडर्ड चीज है. मतलब ये है, ये पेन स्टैंड है, इधर पे पेन डालने का. ये नया नया मॉडल आया इसका. और इसमें पांडा का लोगो इसे. पण बघूयात आधी काय घ्यायचंय ते. आम्ही आलो किड्स शॉप मध्ये. सिरियसली. पण ठीक आहे, तिला पांडा आवडतो, सो आम्ही पांडाच घ्यायचा विचार मध्ये आहोत. बघूयात काय मिळत आहे. जस्ट आम्ही फर्स्ट शॉप मधून बाहेर निघालो आणि तिथे आम्हाला पांडा नाही मिळालाय. सो आता आम्ही ट्राय करतोय. तो वेगळाच प्रजातीचा पांडा होता. म्हणजे तो थोडासा वेगळा असा ऑड शेप मध्ये होता. सो मला तो नाही आवडला. सो मी ट्राय करतोय की दुसरा कुठेतरी जाऊन जर पांडा मिळालाच तर ठीक. बिकॉज आता रुचा आली आहे घराच्या खूप जवळ. ती यायच्या आधी आम्हाला घरी पोहोचायचंय. आणि बघतो कुठला मिळतोय, अदरवाइज गिफ्ट चेंज होईल. आता आले आहोत आम्ही शॉप नंबर 2 मध्ये. होपफुली इथे मिळायला हवं. लेट्स चेक. एक्सक्यूज मी. हो, इथे ऑप्शन्स तर खूप जास्त आहेत. सेकंड शॉप मध्ये सुद्धा नाही मिळालंय. आता बघूयात. गिफ्ट कॅन्सल होण्याच्या मार्गावर आहे असं वाटतंय मला, बट नाही. रुचा, आम्ही तुझ्यासाठी गिफ्ट आणणार आहोत. काय ते माहित नाही, पण आणणार आहे. शॉप नंबर 3. लेट्स गो. होपफुली इथे मिळावं. मी होप्सच ठेवते मगाचपासून. कुठे मिळेल, कुठे मिळेल, कुठे मिळेल. दिस इज शॉप नंबर 4. पांडाच नाहीये. कोई भी नहीं है. कितना छोटा है वैसे. ए सावकाश, काय चाललंय. अंकु नुसती धडपडते कुठे पण. ओ, ये तो बहुत छोटा हो जाएगा भैया. शॉप नंबर 5. नो पांडा. शॉप नंबर 6. कुठला छोटा पण नाहीये. आता खूप शॉप फिरलोय आणि 6 शॉप फिरलोय आम्ही. एकही पांड्याचं काही मिळालं नाहीये.
पांडा काय लपून plan आहे? बसलाय. प्लॅन काय पण आता पुढे? बिना गिफ्टचा जायचं, पेस्ट्री खाईल उद्या किंवा परवा बघूयात. का दुसरं काही टॉप वगैरे नको? हा? ड्रेस घेणार होते ना? बघूयात. माझं तर मूडच गेलाय आता, गिफ्टच नको. पांडा कुठेच नाही मिळत आहे आम्हाला. प्लॅन चेंज आहे, ऑलमोस्ट कॅन्सल आहे. चला घरी. पांड्याचा शोध बंद झालाय आणि आता आम्ही आलो आहोत झुडिओ मध्ये. शॉर्टकट ऑप्शन. आता इथेच नाही ना काय आवडलं, मी खरंच घरी जाईल. सॉरी रुचा, यात तुझं काही नाही, पण मी दमले आहे खूप. नाही ग, ब्लॅक वगैरे नको. तसं हे छान आहे, पण माहित नाही तिला कसं आवडेल. होय अंकू, कुर्ती बघूयात. कुर्ती बघूयात. मला एक कळत नाहीये, पण पांडा कसं नाही मिळालं मला. हा, कुठलं येल्लो? काही टॉप तर छान दिसतात. बघू आता अंकू कोणतं सिलेक्ट करते. हा, दिस इज गुड. रुच्याला काय आवडेल हे कळत नाहीये आम्हाला, आणि जे आम्हाला आवडतंय ते तिला आवडेल. म्हणजे कसं समजत नाहीये कसं घ्यायचं. कुर्ती घेतलं, पण ते कुर्ती तिला असं वाटतंय की काकूबाई सारखं नको वाटायला. म्हणजे ऑब्व्हियसली असं कुर्ती कसं देणार. आणि टी शर्ट इतके छान नाही आहेत, टॉप मला आवडत नाहीयेत. अंकुने हार मानली आहे, आम्ही चाललोय घरी. सॉरी रुचा, बट येस, उद्या आपण काहीतरी गिफ्ट रुचाला घेणारच आहोत. रुचा को गिफ्ट तो मिलने वाला है, क्या होगा वो नहीं पता. पण मी जेन्युइन सांगते, मी आज मिस्टर DIY ला इतकं जास्त मिस करते आहे. म्हणजे तिथे कमी तिथे आम्ही असं मिस्टर DIY. हो सिरियसली, म्हणजे मिस्टर DIY मध्ये काय नाही मिळत, सगळं मिळतं सगळं. गाडी सोडून निघाले होते मी, पण हा मी सांगत होते की मिस्टर DIY. सो मिस्टर DIY हा इतका बेस्ट ऑप्शन आहे. मला कधी कुठलाही गिफ्ट घ्यायचं असू देत, मी सरळ जाते आणि मिस्टर DIY मध्ये सगळ्यात आधी जे हवं ते गिफ्ट घेते. म्हणजे माझा, हा तर मी हे सांगत होते की मिस्टर DIY हा माझा गो टू ऑप्शन आहे. अरे कहना क्या चाहते हो? हे गिफ्ट साठी. सॉरी, मला थोडं घरी जायला उशीर होतोय, माझे शब्द इकडे तिकडे होत आहेत. आधी घरी पोहोचते, मग आपण गप्पा मारूयात. आणि फायनली मी माझ्या स्कार्फ मधून बाहेर निघेल. आणि आमचे एक सबस्क्रायबर आम्ही आता वाढवला. हा, इतकं छान वाटलं मला आता. एक सबस्क्राईब म्हणजे एक असे रॅन्डम एक काकू भेटल्या होत्या आणि त्यांनी मला विचारलं तुम्ही ब्लॉगिंग करताय का, आणि मग त्यांनी स्वतः येऊन मला विचारलं तुमच्या चॅनलचं नाव काय. त्यांनी मला सबस्क्राईब केलं. किती भारी गोष्ट आहे. वाव, तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर थँक्यू सो मच. मी आता झुडिओच्या बाहेर आहे आणि झुडिओच्या बाहेर या पद्धतीने गाडी लावली आहे. मला नाही कळत मी कशी बाहेर निघू इथून. उडव ना. कसं उडवणार आहे बाबा, कुठेच रोड नाहीये, कुठेच एकाही साईडला गाडी बाहेर निघेल इतकही जागा नाहीये. बस स्टॉप मधून काढायची गाडी. नाही ठीक आहे, जरा बघते आता कशी मला गाडी काढता येईल. A few moments later. जहां से गए थे वहीं पे हम लोग वापस आए हैं विदाउट एन गिफ्ट. मला नाही माहितीये, मला असं वाटतंय मम्मी किंवा आजी जर रुच्या समोर काही बोलल्या असतील तसंही आमचं सरप्राईज स्पॉइल झालंय. कारण की रुच्या, आम्ही घरी यायच्या आधी रुच्या घरी आली आहे. पण मला तुमच्या सगळ्यांसोबत एक स्टोरी शेअर करायची आहे. मम्मीला काही आयडिया नाहीये मम्मीला मी काय सांगणार आहे, पण मला तुला एक स्टोरी सांगायची आहे. तू आता मला कॉल केला होता, काय बोललीस तू कॉलमध्ये? तिथं रस्त्याचं काम चालू आहे, चरबार जोडलेलं आहे, त्या रस्त्याने होऊ नका. मी बाप्पाची शपथ सांगते, ठीक आहे, मी त्या रोडला म्हणजे आमच्या एरियाच्या 2 लेन सोडून ना तो रोड आहे जिथे ते खड्डा वगैरे झालाय, ठीक आहे. आणि मी खूप दिवसांनी त्या रोडला गेले होते आणि मला अंदाज नव्हता की तिथे असं खड्डा वगैरे आहे. थोडं समोर हा माहिती, स्टोरी छोटीशी आहे पण कनेक्शन देख ना, कनेक्शन, ठीक आहे. मी जस्ट त्या लेन मध्ये एंटर केलंय आणि
केलं आणि मला खूप भीती वाटते असं पाण्यात वगैरे गाडी मी चालवतच नाही. पण तरी तिथे खूप जास्त पाणी आहे. म्हणजे तिथे काहीतरी पाईपलाईन की ड्रेनेज. वेळेवर कॉल केला. वेळेवर नाही म्हणजे मी सांगते ना ते ड्रेनेज समज म्हणजे ना ते ड्रेनेज असं समोर आणि मी घाबरली आहे आणि मला असं वाटलं की आता याच्या पुढे कसं जायचं. पण मला अंकू बोलली की जसे गाडीवाले बाकीचे येतात ना त्यांच्या मागे मागे जा किंवा अंदाज घे. ठीक आहे. त्या मोमेंटला मला मम्मीचा फोन आलाय. मेरी माँ को प्यार देने के अलावा कुछ नहीं आता. आणि मला सांगितलंय की तिथे खड्डा आहे तुम्ही तिथे त्या रस्त्याने येऊ नका. आणि मी जस्ट त्या रस्त्यामध्ये म्हणजे मी तिथे एंटर केलं होतं आणि त्या ड्रेनेजला मी क्रॉस केलं आणि तिथे खूप पाणी होतं आणि त्या मोमेंटला मम्मीचा फोन. कनेक्शन ब्रो कनेक्शन. मला अंकिता म्हणते उगीच म्हणतात का आईशी आपली नाळ जुळलेली असते का डायलॉग मारलाय अंकुनी. गुड गुड. तू आई म्हणून पास झालीयस. हीच होती स्टोरी. जोरात पण नका कसं ऐकूया. सो आता आम्ही फायनली थोडंसं डेकोरेशन केलंय. मी नाही केलं अंकुने केलं. शॉर्टकटमध्ये डेकोरेशन केलंय. सो आता आम्ही त्याच्याला सरप्राईज देणार आहोत. गिफ्ट तर बाकी राहिला. सो उद्या देऊ उद्या देऊ शकतो किंवा नाही तर मग तिच्या आवडीचं काय ते खायला बनवावं. ते खायला बनव. इथला वाईट पास्ता आवडतो. पावभाजी वाईट पास्ता पावभाजी वाईट पास्ता. सो डेकोरेशन मी डेकोरेशन खूप एक्साइटमेंट. छोटूसं केलंय पण खूप छान केलंय. अंकू गुड गुड. बोलायचं का आतमध्ये आवाज द्या आतमध्ये घ्या असं. आपण इथेच थांबूया. तिला आवाज द्या तू आतमध्ये घे. आपण नंतर थांब खिशात माझ्या नाही ते सगळ्यात शेवटी वेळ. मी जे लेक्चर बनवलंय ना त्यामध्ये सरप्राईज आहे तिच्यासाठी. ते मी तिला सगळ्यात लास्टला रिॲक्शन तिची रिॲक्शन बघत. पण मला वाटतं तू व्यवस्थित तिलाच थांबते. तिला बोलवत आपण आताच थांबू. हॅपी बर्थडे रुचा. कसा वाटलं सरप्राईज. सो बर्थडे गर्ल इज हिअर. हे बघा हे अंकिताचे काम. तिने इथे क्लिप लावलेला ते कसं झालं. आमचा केक थोडा जास्तच मोठा आहे पण ठीक आहे. आणि हे मेल्ट झालं. लाव ना पण तोपर्यंत. रुचा आल्या आल्या आजीने तिला सांगितलं की तुझा बर्थडे होता ना पण आता. आणि अंकुला काय करून सावरलं. मी दीदीला सांगत होती म्हणून. म्हणजे काही अंकिता काही बोलत होती आणि माझ्या का अंदाज. मग थँक गॉड. माझी मैत्रीण भोळी आहे. भोळी बाबळी रुचा. रुचिका हे नावाच्या मुली भोळ्या भाब्या. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू या. तुझा बर्थडे बाई. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. रुचाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी तुला खाऊ घालते बेटा. नाही मी तुला खाऊ घालते. अभी आएगी मम्मा ऊपर. ओके. मी तुला खाऊ घालते ना. खूप आनंदी राहा. सुखी राहा. निरोगी राहा. लवकर जॉब लागू दे यांना. आणि लवकर एकच job आशीर्वाद लागू द्या. सॉरी माझं लेफ्ट हँड नाही दिसत. हॅपी बर्थडे. दिसतो का. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. डन. कसं वाटलं सरप्राईज. किती मस्त. एवढं एका शब्दात आम्ही किती मेहनत केली तुला माहितीये. आज ती मला बोललेली जर मी आज आले तर तू माझ्यासाठी काय करशील. ओके. म्हणून मी एवढ्या शॉर्ट टाइम मध्ये खूप मस्त
पण सरप्राईज बाकी आहे, सो बघूयात सरप्राईज. हा एक सरप्राईज विसरलेले, हा मी घेऊन येते. मी कळते आणि विसरून जाते. Yes. हे सरप्राईज आहे. मला बघायचं याच्यावर तुझी रिॲक्शन काय आहे. हात पुढे कर, हात पुढे कर. एकच कर. एकच हात चालेल, एक हात चालेल. पैशाचं पाकिट आहे. आणि असंच उघड. खरं कसं वाटलं सरप्राईज? मस्त. हे तर खूप भारी सरप्राईज आहे. या सरप्राईज बद्दल काय बोलायचंय तुला? अनएक्सपेक्टेड होतं. खूप मस्त. मला यकीनच होत नाहीये. काय नाही होतंय? यकीन होत नाहीये. स्पीचलेस मोमेंट झालाय एकदम. अशा प्रकारे आज रिद्धीने माझा स्पेशल बर्थडे साजरा केला. मला खूप छान वाटलं, अनएक्सपेक्टेड होतं. थँक्यू. इतकं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय महाराष्ट्र. अजून संपलं तुमचं ते स्क्रिप्ट दिली होती लिहिलेली? आजच्या पुरतं एवढंच बस. बाय बाय. डायरेक्ट बाय. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. थँक्यू. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.